श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 3 जानेवारी आणि उद्या आहे शाकंभरी पौर्णिमा. तर शाकंभरी पौर्णिमेचं नेमकं महत्त्व काय आणि त्याचबरोबर उद्या आहे पौष पौर्णिमा, जी वर्षातली खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे. तर या पौर्णिमेनिमित्ताने आपण काय करावे, काय करू नये, देवीच्या कोणत्या सेवा कराव्या, त्याचबरोबर देवीला कोणता नैवेद्य दाखवावा, कोणता मंत्र म्हणावा, ज्याने माता लक्ष्मीची आणि देवीची कृपा आपल्यावरती राहील, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. पौर्णिमा तिथी ही 2 जानेवारी 2026ला संध्याकाळी 6:53 सुरू होणार आहे. त्याबरोबरच पौर्णिमा समाप्त तिथी ही 3 जानेवारी 2026ला दुपारी 3:32 संपणार आहे. तर जे कोणी सत्यनारायणाची पूजा करणार असतील, कारण आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो, तर हा सत्यनारायण आपण आज पौर्णिमा लागल्यानंतर केला तरीही चालणार आहे किंवा उद्या दिवसभरात केला तरी देखील चालणार आहे. त्याबरोबरच शाकंभरीचं जे नवरात्र चालू होतं त्याची सांगता उद्या होणार आहे आणि उद्या शाकंभरी देवीची पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा खूप मोठी साजरी केली जाते. याच दिवशी मांढर देवीची मांढर गावची जी काळूबाई आहे तिची देखील यात्रा असते. खूप मोठा उत्सव असतो आणि त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये जी शाकंभरी देवी आहे, जिला साक्षात माता पार्वतीचं, माता दुर्गेचं रूप मानलं गेलेलं आहे, त्या देवीची सुद्धा पूजा आराधना केली जाते. तर आपल्याला घरामध्ये खूप काही छोट्या छोट्या सेवा असतात ज्या करायच्या असतात, ज्या करून आपल्याला माता देवीची कृपा आपल्यावरती होणार असते. त्याचबरोबर भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची असते. तर उद्या आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी तसं तर नदीमध्ये स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे, पण आपल्याकडे नदी नसल्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिश्र करून या दिवशी स्नान करावं. त्यानंतर या दिवशी सगळ्यात आधी सकाळी उठून छान अशी देवपूजा करून घ्यावी. त्यानंतर या दिवशी देवीला एकूण 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. असं म्हणतात की ही देवी हिरवळीची देवी आहे. फळं भाज्या या ऋतूमध्ये छान येतात आणि त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाकंभरी देवीला उद्या 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. पण आपल्याकडून इतक्या भाज्या करणं काही शक्य होणार नाही, म्हणून एक भाजी, वरण, भात, चपाती, एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही नैवेद्यासाठी नक्कीच ठेवू शकता. कारण कुठलंही केंद्र असेल, मठ असेल, तिथं देखील 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. पण आपल्या यथाशक्तीने आपल्याला जमेल तितका भाज्यांचा नैवेद्य उद्या देवीला दाखवायचा आहे. नाहीच जमलं तर एक भाजी, वरण, भात, चपाती आणि एखादा गोडाचा पदार्थ असा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. त्याबरोबरच या दिवशी दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे. तुमची जशी यथाशक्ती असेल तसाच या दिवशी तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान, वस्त्रदान करायचं आहे आणि त्याचं फळ तुम्हाला खूप जास्त भेटणार आहे. त्याचबरोबर या दिवशी देवीला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तिळाचा देखील देवीला दान करायचं आहे. आणि या दिवशी देवीची आपल्याला सगळ्यात आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्याचबरोबर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ देखील करायचा आहे. नवरात्रीमध्ये ज्यांना शक्य झाले असेल त्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील, पण काही अडचणींमुळे ज्यांनी केले नसेल त्यांनी उद्या पौर्णिमानिमित्त तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्कीच करावा. त्याबरोबर कुंकुमार्चन ही सेवा देखील नक्की करावी आणि भगवान लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा करावी. त्यांना तुळशीपत्र अर्पण करावं, कारण उद्याची पौष पौर्णिमा ही खरंच खूप मोठी आहे आणि देवीने आपल्याला सगळं काही देत असते आणि तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्याचा दिवस आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये देवीची सेवा करावी. काही ठिकाणी पुरणाचे दिवे करून देवीचा कुळधर्म कुळाचार केला जातो. सगळ्याच ठिकाणी नाही, पण ज्या ठिकाणी जशी पद्धत असेल त्या ठिकाणी उद्या ओटी भरून देवीचा कुळधर्म कुळाचार देखील केला जातो. तुमच्याकडं जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण उद्या आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये देवीची पूजा अर्चना करायची आहे, कारण पौर्णिमेचा दिवससुद्धा देवीसाठी समर्पित असतो. साक्षात दुर्गा मातेची, महालक्ष्मीची उद्या पूजा करायची आहे. दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं आहे. कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे. देवीला भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि देवी सर्व संकटांमध्ये आपल्या पाठीशी उभी राहत असते. म्हणूनच देवीसाठी कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आपल्याला उद्या देखील आपल्या घरामध्ये या सेवा करायच्या आहेत. त्याबरोबरच ओम शाकंभरी दैवय नमः या मंत्राचा जप जर आपण उद्या 11 किंवा 21 वेळा केला तर देवी लक्ष्मीची, शाकंभरी देवीची कृपा आपल्यावरती अखंड राहत असते. आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येत असते, कारण देवी शाकंभरी हीच समृद्धतेचं प्रतीक आहे.
तिची सेवा केल्याने, तिचे उद्या कुलधर्म कुळाचार केल्याने आपल्याला घरामध्ये कुठल्याही गोष्टीची अन्नधान्याची कमी पडत नाही. कारण कितीही पैसा कमावला ते शेवटी अन्नधान्य खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच उद्या प्रत्येकाने घरामध्ये किमान यामधल्या काही सेवा तरी नक्कीच कराव्या. कारण आपण ह्या सेवा मी सांगत जरी असले तरी वेळेनुसार आपल्याला जितक्या जमतील तितकं करणं गरजेचं असतं. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.